नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन कॉमर्स. माय नेम इज निहाल सूर्यवंशी, युअर कॉमर्स एज्युकेटर. सो फ्रेंड्स, कालच्या लेक्चरमध्ये किंवा लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं की व्हॉट इज बिझनेस एन्व्हायरमेंट, म्हणजे बिझनेस पर्यावरण किंवा व्यवसाय पर्यावरण हे काय असतं आणि त्याचे काही कंपोनेंट्स आपण डिस्कस केले होते. तर ते काही इकॉनॉमिक, पॉलिटिकल, सोशल फॅक्टर्स किंवा काही CSR रिस्पॉन्सिबिलिटी आहेत. हे सर्व गोष्टी आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेले होते. तर त्यावरूनच आज आपण खूप इम्पॉर्टंट MCQs म्हणजे क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत, ज्याला की मी मास्टर MCQs असं नाव दिलेलं आहे. कारण हे MCQs खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने आणि हे MCQs तुम्हाला खूप हेल्प करणार आहेत तुमच्या प्रिपरेशनमध्ये. तर विदाउट टेकिंग टाइम आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. प्रश्न असा आहे की इन विच ऑफ द फॉलोइंग बेसिक कॅटेगरीज कॅन बिझनेस एन्व्हायरमेंट बी डिवायडेड. म्हणजे बिझनेस एन्व्हायरमेंट जो असतो, व्यवसाय पर्यावरण जो असतो, त्याला बेसिक कॅटेगरीमध्ये कसं डिवाइड केलं जातं. कारण कुठल्या प्रकारे बेसिक कॅटेगरीज मध्ये त्याला डिवाइड करू शकतो. ते लोकल किंवा रिजनल असू शकतं, किंवा म्हणजे स्थानिक आणि प्रादेशिक, की रिजनल आणि नॅशनल म्हणजे प्रादेशिक आणि राष्ट्रीय, की इंटरनल आणि एक्सटर्नल म्हणजे अंतर्गत आणि बाह्य, किंवा डी फायनान्शियल आणि नॉन फायनान्शियल म्हणजे आर्थिक किंवा नॉन फायनान्शियल म्हणजे आर्थिक नसलेले. तर आपण बेसिकली इंटरनल आणि एक्सटर्नल या बेसिक कॅटेगरीमध्ये बिझनेस एन्व्हायरमेंटला डिवाइड केलं जातं. काही इंटरनल फॅक्टर असतात, काही एक्सटर्नल फॅक्टर असतात. हे बिझनेस एन्व्हायरमेंटचं खूप बेसिक कॅटेगरी असतात. तर इंटरनल आणि एक्सटर्नल एन्व्हायरमेंट मध्ये काय फरक असतो. इंटरनल एन्व्हायरमेंट काय असतं, एक इनलाईन फोर्सेस असतात किंवा कंडिशन्स असतात, जे की कंपनीच्या अंतर्भागामध्ये प्रेझेंट असतात, जे कंपनीच्या कामकाजाला, वर्किंगला एफेक्ट करत असतात. ते असतात इंटरनल एन्व्हायरमेंट. आणि एक्सटर्नल एन्व्हायरमेंट काय असतं, की काही ऑक्सिजनस फोर्सेस असतात, जे की कंपनीच्या पोटेन्शियल, परफॉर्मन्स, प्रॉफिटेबिलिटी किंवा फंक्शनॅलिटी या संपूर्ण गोष्टींना फरक करत असतात. ते असतात एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. पुढील प्रश्न, डॅश डॅश एन्व्हायरमेंट इज विथ इन द कंट्रोल ऑफ द बिझनेस. म्हणजे असा कुठला एन्व्हायरमेंट असतो जे कंट्रोलमध्ये असतं बिझनेसच्या. इंटरनल आहे, एक्सटर्नल आहे, मायक्रो आहे की मॅक्रो आहे. तर यापैकी कुठला असा एन्व्हायरमेंट आहे जे की बिझनेसच्या कंट्रोलमध्ये असतं. तर उत्तर आहे इंटरनल एन्व्हायरमेंट किंवा अंतर्गत पर्यावरण. असं का असतं, तर इंटरनल एन्व्हायरमेंट मध्ये काय काय फॅक्टर असतात जे बिझनेसच्या कंट्रोलमध्ये असतात. व्हॅल्यू सिस्टीम असते, किंवा एखादी प्रोडक्टची व्हॅल्यू ठरवणं किंवा त्याला डिसिजन घेणं प्राइसचं, ते व्हॅल्यू सिस्टीम जे असते ते इंटरनल एन्व्हायरमेंटचा फॅक्टर असतो, ते कंट्रोलमध्ये असतं बिझनेसच्या. व्हिजन अँड मिशन अँड ऑब्जेक्टिव्ह. कंपनीचे काही विजन्स असतात, मिशन्स असतात, ऑब्जेक्टिव्ह असतात, जे की कंपनीला फुलफिल करायचे असतात. ते इंटरनल फॅक्टर असतो बिझनेस एन्व्हायरमेंटचा. त्यानंतर ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर, म्हणजे ऑर्गनायझेशनचा स्ट्रक्चर कशा प्रकारे असावा, कुठल्या स्ट्रक्चरने कंपनीला फायदा होणार आहे, या सगळ्या गोष्टी इंटरनल बिझनेस एन्व्हायरमेंट मध्ये असतात. पुढे आहे कॉर्पोरेट कल्चर. म्हणजे कंपनीची काही रिस्पॉन्सिबिलिटी असते, कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी असते. ते कल्चर कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी अंमलात आणून, गृहीत धरून कंपनीला बिझनेस करावा लागतो. तर हे कंपनीचे काही प्लॅनिंग, कंट्रोलिंग असतं, हे कंपनीचं इंटरनल एन्व्हायरमेंट ठरवत असतं. ह्युमन रिसोर्स किंवा फिजिकल रिसोर्स आणि टेक्नॉलॉजिकल कॅपेबिलिटीज, ह्या संपूर्ण गोष्टी ह्या बिझनेस एन्व्हायरमेंटच्या इंटरनल भागामध्ये डिसाईड केले जातात, प्लॅन केले जातात. पुढील प्रश्न, मॅक्रो एन्व्हायरमेंट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डॅश डॅश. म्हणजे मॅक्रो एन्व्हायरमेंटला आणखी कुठल्या वर्डने संबोधलं जातं. जनरल एन्व्हायरमेंट, ऑपरेटिंग एन्व्हायरमेंट, इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट की पॉलिटिकल एन्व्हायरमेंट. म्हणजे सामान्य वातावरण आहे की ऑपरेटिंग वातावरण आहे, की आर्थिक वातावरण आहे की राजकीय वातावरण आहे. तर मॅक्रो एन्व्हायरमेंटला आणखी जनरल एन्व्हायरमेंट या नावाने सुद्धा संबोधलं जातं. तर मॅक्रो एन्व्हायरमेंट मध्ये काय काय फॅक्टर्स असतात किंवा फोर्सेस असतात ते आपण पाहूया. पहिला आहे डेमोग्राफिक फोर्सेस. डेमोग्राफिक फोर्सेस मध्ये काय काय असतं, एज्युकेशन, पॉप्युलेशन, या सर्व गोष्टी डेमोग्राफिक फोर्सेस मध्ये असतात. त्यानंतर आहे इकॉनॉमिक फोर्सेस. इकॉनॉमिक फोर्सेस मध्ये काही मॉनिटरी पॉलिसीज असतील, मॉनिटरी फंड्स असतील, या सर्व गोष्टी इकॉनॉमिक फोर्सेस मध्ये आढळतात. त्यानंतर आहे सोशल कल्चरल फोर्सेस. सोशल कल्चरल फोर्सेस मध्ये आपले ट्रेडिशन, संस्कृती किंवा कल्चर्स जे असतात, त्या सर्व गोष्टी गृहीत धरल्या जातात. त्यानंतर आहे टेक्नॉलॉजिकल फोर्सेस. काही नवीन टेक्नॉलॉजी असतात, काही नवीन नवीन टेक्नॉलॉजी कंपनीच्या फायद्यासाठी असतात,
त्या सर्व गोष्टी मॅक्रो एन्व्हायरमेंट मध्ये गृहीत धरल्या जातात. त्यानंतर आहे इकॉलॉजिकल किंवा पॉलिटिकल फोर्सेस. या सर्व फोर्सेस जे आहेत ते मॅक्रो एन्व्हायरमेंट मध्ये गृहीत धरल्या जातात आणि या सर्व एन्व्हायरमेंटला कंपनीला फेस करावं लागतं. पुढील प्रश्न पाहूया. स्टडी ऑफ ह्युमन पॉप्युलेशन इज कॉल्ड ॲज डॅश डॅश एन्व्हायरमेंट. म्हणजे ह्युमन पॉप्युलेशनचं स्टडी करणं हे कुठल्या प्रकारचे एन्व्हायरमेंट आहे? हे पॉलिटिकल एन्व्हायरमेंट आहे, सोशल एन्व्हायरमेंट आहे, डेमोग्राफिक एन्व्हायरमेंट आहे की इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट आहे? तर लास्ट क्वेश्चन मध्ये आपण मॅक्रो एन्व्हायरमेंट फॅक्टर्स बघितले होते. त्यामध्ये आपण डिस्कस केलं होतं की डेमोग्राफिक फोर्सेस काय असतं. तर ऑब्व्हियसली पॉप्युलेशन हे एक डेमोग्राफिक एन्व्हायरमेंट आहे. तर आपण पाहूया डेमोग्राफिक एन्व्हायरमेंटचे फॅक्टर्स काय काय असतात. पहिला आहे चेंजिंग एज स्ट्रक्चर ऑफ द पॉप्युलेशन. जसं जसं एज किंवा वय वाढत जातं तसं तसं आवड निवड ही सुद्धा चेंज होत असते. त्यामुळे बिझनेस एन्व्हायरमेंटला त्याचा फरक पडत असतो, कारण कंझ्युमरचे आवडीनिवडीनुसार त्याचे डिमांड जी असते ती चेंज होत असते. त्यानंतर आहे चेंजिंग हाऊसहोल्ड पॅटर्न. हाऊसहोल्ड पॅटर्न चेंज होणे याचा अर्थ आहे की प्रत्येकाचं राहणीमान हे चेंज होत असतं. त्यानुसार त्याची आवडीनिवडी, त्यानुसार त्याची सिच्युएशन बदलण्यामुळे त्याचे डिमांड जी आहे ती चेंज होत असते. त्यानंतर आहे जॉग्राफिकल शिफ्ट इन पॉप्युलेशन. काही वेळा असं होतं की एखादी फॅमिली एका जागेवरून दुसऱ्या जागेवर स्थलांतर करत असते. तर प्रत्येक जागचं सिच्युएशन किंवा कंडिशन ही वेगळी असते. त्यामुळे कंझ्युमरच्या डिमांड मध्ये फरक पडू शकतो. त्यानंतर आहे बेटर एज्युकेटेड, मोर व्हाईट कॉलर, मोर प्रोफेशनल पॉप्युलेशन. जसं जसं स्टुडंट मोठे होत जातात, जसं जसं जनरेशन वाढत जाते, तसं तसं प्रत्येकाची एज्युकेशन बेटर असावं हे प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे डिमांड मध्ये फरक पडत असतो. त्यानंतर आहे इन्क्रीजिंग डायव्हर्सिटी. पॉप्युलेशन मध्ये वाढ झाल्यानुसार ही पॉप्युलेशन मध्ये वाढ झाल्यामुळे सुद्धा डिमांड मध्ये खूप फरक पडत असतो. त्यामुळे हे सर्व फॅक्टर्स जे आहेत हे डेमोग्राफिक एन्व्हायरमेंट मध्ये गृहीत धरले जातात आणि हे खूप इम्पॉर्टंट असतात बिझनेस एन्व्हायरमेंट साठी. पुढील प्रश्न. इन विच इयर द एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट इंट्रोड्युस्ड. म्हणजे आपला जो जीवनावश्यक वस्तूंचा कायदा आहे तो कोणत्या साली इंट्रोड्यूस केला होता? 1954, 1955, 1956 की 1957? तर याचा राईट आन्सर आहे 1955. तर इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट 1955 जो आहे हे एक पार्लमेंट ऑफ इंडियाचा ऍक्ट आहे, जो की इस्टॅब्लिश केला गेला होता इन्शुअर करण्यासाठी डिलिव्हरी ऑफ सर्टन कमोडिटीज और प्रोडक्ट्स द सप्लाय ऑफ विच इफ ऑब्स्ट्रक्टेड ड्यू टू होर्डिंग और ब्लॅक मार्केटिंग would affect the normal life of the people. This includes the foodstuff, drugs, fuels, etc. म्हणजे जे काही असे गोष्टी आहेत, इसेन्शियल गुड्स आहेत किंवा इसेन्शियल कॉमोडिटीज आहेत, यामध्ये काही काळा बाजार होऊ नये किंवा जी मनुष्याची नॉर्मल लाईफ आहे यावरती काही फरक पडू नये, या सर्व गोष्टीला म्हणजे प्रोटेक्शन देण्यासाठी हे इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट इस्टॅब्लिश केलं गेलं होतं 1955 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. कॉर्पोरेट व्हॅल्यूज आर द डॉट डॉट ऑफ द कॉर्पोरेट सेक्टर. म्हणजे जे कॉर्पोरेट व्हॅल्यूज जे असतात ते कॉर्पोरेट सेक्टरच्या कुठली गोष्ट असते, म्हणजे काय असतं ते? शेअर्ड व्हॅल्यू असतात, सामाजिक मूल्य असतात की मोरल बिलीफ्स असतात, नैतिक श्रद्धा असते, कस्टमर सॅटिस्फॅक्शन असतं, ग्राहकांचं समाधान असतं की गुडविल असतं म्हणजे सदिच्छा असते? तर हे मोरल बिलीफ्स असतात. म्हणजे कॉर्पोरेट व्हॅल्यूज आर द मोरल बिलीफ्स ऑफ द कॉर्पोरेट सेक्टर. पुढील प्रश्न. The economic system in which both public and private sector coexist is known as dot dot economic. म्हणजे इकॉनॉमिक सिस्टीम मध्ये जे की पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टर हे कोएक्झिस्ट असतात, म्हणजे एकत्र असतात, त्यावेळेस कुठली इकॉनॉमी असते? कॅपिटलिझम असतं, सोशलिझम असतं, डेमोक्रॅटिक असतं की रिपब्लिक असतं? म्हणजे भांडवलशाही असते, समाजवाद असतो, लोकशाही असते की प्रजासत्ताक असतं? तर त्या वातावरणाला सोशलिझम असं म्हटलं जातं. म्हणजे सोशलिझम मध्ये प्रायव्हेट आणि पब्लिक हे दोन्ही सेक्टर एक्झिस्ट असतात. नेक्स्ट क्वेश्चन. फिस्कल पॉलिसी इज कॉल्ड ॲज डॉट डॉट किंवा डॅश डॅश पॉलिसी. फिस्कल पॉलिसीला आणखी कुठल्या पॉलिसीने संबोधलं जातं? मॉनिटरी पॉलिसी, आर्थिक पॉलिसीने संबोधलं जातं, बजेटरी पॉलिसीने संबोधलं जातं की इंडस्ट्रियल पॉलिसीने संबोधलं जातं की इकॉनॉमिक पॉलिसीने की आर्थिक किंवा औद्योगिक? तर याचा राईट आन्सर आहे बजेटरी पॉलिसी. म्हणजे फिस्कल पॉलिसीला बजेटरी पॉलिसी सुद्धा म्हटलं जातं.
अ मिक्स्ड इकॉनॉमी इज नेसेसरी अ डॉट डॉट इकॉनॉमी. म्हणजे संमिश्र अर्थव्यवस्था जी आहे हे एक डॉट डॉट अर्थव्यवस्था असते. म्हणजे कुठल्या प्रकारची अर्थव्यवस्था असते? ए कंट्रोल्ड म्हणजे नियंत्रित इकॉनॉमी असते, की नियोजित प्लॅन्ड इकॉनॉमी असते, की ऑर्गनाइज्ड असते, की नन ऑफ द अबोव. च मिक्स्ड इकॉनॉमी जी आहे हे नेसेसरीली प्लॅन्ड इकॉनॉमी असते. म्हणजे ही नियोजित केलेली अर्थव्यवस्था असते. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द फायनान्शियल फॅक्टर. म्हणजे या दिलेल्या गेलेल्यापैकी कुठला फॅक्टर हा फायनान्शियल फॅक्टर संबोधला नाही जाऊ शकत? तर ए फायनान्शियल पॉलिसीज, बी ब्रँड इक्विटी, सी फायनान्शियल पोझिशन, की डी कॅपिटल स्ट्रक्चर. तर ब्रँड इक्विटी जी आहे ही एक फायनान्शियल फॅक्टर नाहीये, कारण फायनान्शियल पॉलिसीज मध्ये फायनान्स आलं, त्यानंतर फायनान्शियल पोझिशन मध्ये फायनान्स आलं, कॅपिटल स्ट्रक्चर मध्ये तर फायनान्स खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते. त्यामुळे ब्रँड इक्विटी जे आहे हा फायनान्शियल फॅक्टर नाहीये. तर आपण आजचे संपूर्ण क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत. तर व्हिडिओ एंड करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुमच्या प्रिपरेशनला स्ट्रॉंग करण्यासाठी, बूस्ट करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी फुल सिलेबस कोर्स घेऊन आलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला 20 मॉक टेस्ट मिळणार आहेत. त्यामध्ये 10 प्रिव्हियस इयर क्वेश्चन टेस्ट असणार आहेत 2015 पासून ते 2020 पर्यंत. तेही विथ डिटेल्ड एक्सप्लेनेशन, म्हणजे प्रत्येक टेस्टचं तुम्हाला डिटेल्ड एक्सप्लेनेशन सुद्धा मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त 10 फुल सिलेबस टेस्ट सुद्धा तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत. हे टेस्ट 10 फुल सिलेबस टेस्ट जे आहेत हे ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीच्या एक्सपर्ट एज्युकेटर्सने तुमच्यासाठी बनवलेलं आहे. त्यानंतर यामध्ये तुम्हाला फुल युनिट नोट्स सुद्धा मिळणार आहेत, जे की तुमचे 10 युनिट्स कॉमर्सचे कव्हर होणार आहेत यामध्ये, तेही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये. त्यानंतर 200 प्लस व्हिडिओ लेक्चर सुद्धा असणार आहेत तुमच्या प्रिपरेशनसाठी, तुमच्या स्टडीसाठी, तेही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही कंबाईन लँग्वेजमध्ये. हे जे व्हिडिओ लेक्चर्स आहेत 2000 प्लस 200 प्लस, ते तुम्ही कधीही तुमच्या टाइमनुसार, तुमच्या वेळेनुसार तुम्ही बघू शकता, तुम्ही स्टडी कंटिन्यू करू शकता. या फुल सिलेबस कोर्सचा एक ॲडव्हान्टेज तुमच्यासाठी आहे की प्रत्येक स्टुडंटला पर्सनल अटेन्शन हे मिळून जाणार आहे. म्हणजे तुम्हाला कधीही डाऊट असेल, काही प्रश्न असतील, तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. तुम्हाला पर्सनल अटेन्शन यामध्ये मिळणार आहे. जर तुम्हाला हा फुल सिलेबस कोर्स जॉईन करायचा असेल, तर तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, किंवा तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचं जे ॲप आहे त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कोर्स हा जॉईन करू शकता. म्हणजे MS सेट असेल, किंवा UGC नेट असेल, किंवा अनदर स्टेटचं सेट एक्झामिनेशन आहे तेही तुम्ही जॉईन करू शकता आणि स्टडी करू शकता. ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीच्या ॲपद्वारे तुमचे प्रत्येक डाउट्स, तुमचे प्रत्येक प्रश्न हे सॉल्व्ह होणार आहेत. हे डाउनलोड करा ॲप्लिकेशन आणि तुमचं प्रिपरेशन स्टार्ट करा. सो थँक यू फॉर टुडेज सेशन. हॅव अ गुड डे.